मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना शुभ सकाळ. आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे बकासूरचं आगामी नियोजन. त्या दिवशी आपण पाहिलं की मुंबईच्या मैदानामध्ये भिवंडीच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुम हिंद केसरी दशम हिंद केसरी पळाला. गटाला सुपरफास्ट अशी गाडी पळाली आणि सेमीला आपण पाहिलं की पब्लिकमुळे बकासूरची आपल्याला हार पाहिलेली आपण बघितली. मित्रांनो पब्लिक जे होतं ते बकासूरच्या तासामध्ये बकासूरला जवळून पाहण्यासाठी आलेलं होतं, परंतु त्यांना माहीत नव्हतं की ह्यामुळे आपल्या बकासूरची हार होऊ शकते. पण त्यांनी असं का केलं ते त्यांनासुद्धा कळणं हे त्यांनासुद्धा माहीत नाही. असो, हार जीत ही होत असते, परंतु ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये टिकून राहणारा आणि कंटिन्यू गुलालात राहणारा एकमेव बैल आहे तो म्हणजे बकासूर. मित्रांनो बकासूरचं आगामी नियोजन नक्की कोणत्या मैदानात असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बकासूर आता आपण चालू सीझनला पाहतो की 2 ते 3 दिवसाच्या गॅपवरती आपल्याला पुन्हा सज्ज झालेला दिसतोय मैदानासाठी. तर मित्रांनो परवा दिवशी आपला बकासूर पळाला. कालचा गॅप होता, आजचा गॅप आणि उद्याचा गॅप, असं 3 दिवसाचा गॅप ठेवून आपल्याला आता बकासूर 1 तारखेच्या मैदानामध्ये दिसणार आहे. मित्रांनो 1 तारखेला कोणतं मैदान तर वाळवा तालुक्यातलं एक भव्यदिव्य असं मैदान, ओपनचं मैदान आहे आणि मोठं मैदान आहे, मोठ्या रकमेचं मैदान आहे. 3 लाख रुपये प्रथम क्रमांक असणार आहे. तर मित्रांनो ह्या वाळवा तालुक्याच्या मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे आणि त्याचा पायरा हा अतिशय टॉपच्या पायऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. कारण चालू सीझनला आपण पाहतोय की बकासूर सेमीमध्ये कुठंतरी थोडीशी अडचण आपल्याला पाहायला मिळते आणि मागच्या मैदानामध्ये सुद्धा तशाच प्रकारे बकासूरची अडचण ही आपल्याला पाहायला मिळाली. परंतु या मैदानामध्ये बकासूरला फुल तयारीत आणि एका नवीन आणि टॉपच्या पायऱ्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.